प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आणि खूप भारी दाखवला आहे. कारण मंडळी, जेव्हा आता ओवी आणि अबीरच्या वाढदिवशी राजकुमारने अबीरला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला. तो जेव्हा किडनॅप करत असतो तेव्हा सारंगच्या हाती आता हा राजकुमार लागलाय आणि राजकुमारचा खरा चेहरा जेव्हा आता सारंगच्या समोर येतो तेव्हा मात्र जगन्नाथजींनी स्वतः राजकुमारचं सगळं सत्य समोर आणलंय आणि राजकुमारचा खरा चेहरा समोर आणत अबीर हा सारंग आणि सावलीचाच मुलगा असल्याचं आता स्वतः जगन्नाथने सगळ्यांच्या समोर सांगितलंय. तर हो मंडळी, जेव्हा आता बड्डेसाठी सगळे लोक गोळा झालेले असतात, पूर्ण मेंढळे कुटुंब आणि सगळेजण असतात आणि त्या सगळ्यांसमोर आता जगन्नाथनी अबीर हा सारंग आणि सावलीचा मुलगा असल्याचं सत्य फायनली सगळ्यांना सांगितले. तर मंडळी, आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन अपडेट आणि नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी ना तुम्हाला आपल्या या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. तर मंडळी, आपण आता मागच्या भागामध्ये पाहिलं होतं की सावलीचं आणि सारंगचं जे बोलणं असतं ना, ते मोनिकाने ऐकलेलं आहे आणि तिला आता कळलंय की म्हणजे सावली आणि सारंग दोघांचा बड्डे एकत्रच करणार आहेत आणि हे दोघं जण सरप्राईज प्लॅन करणार आहेत. तर आता ही मोनिका एक नंबरची आगाव आहे. तिला चांगलंच माहिती आहे की आता जेव्हा सावली तिलोत्तमाच्या समोर येईल तेव्हा तिला काही ती गोष्ट आवडणार नाहीये आणि आपण आधीच आगीत ते लोटून ठेवलं तर जास्त मजा येईल. म्हणजे ही आधीच राडा करण्याचा प्रयत्न करेल आणि म्हणून मंडळी, ही आता मोनिका काय करते, तिलोत्तमा घरी आल्यानंतर सारंग आणि सावली ह्या दोघांचं बोलणं झालंय आणि ती दोघं जण सावलीचा आणि अबीरचा बड्डे एकत्र सेलिब्रेट करणार आहेत आणि सरप्राईज प्लॅनिंग आहे. आता जेव्हा तिलोत्तमाला कळतं ना, तिला प्रचंड राग येतो आणि म्हणतो की सारंग कसं काय असं करू शकतो, नाही नाही, असं होऊच देणार नाहीये. आणि हिने ऑलरेडी तिचे कान भरलेले असतात बरं का. आणि मंडळी, त्याच वेळेला आता सारंगसुद्धा घरी येतो आणि बबलू आणि सारंग दोन्हीसुद्धा घरी येतात ना. आणि तिलोत्तमा पाहते आणि लगेचच आता ती सारंगच्या जवळ जाते आणि म्हणते की सारंग, नक्की तुझं काय चाललंय, तू आता कुठे गेला होतास. आता ही तिलोत्तमा सारंगला जा विचारत असते, पण सारंग म्हणतो की नाही, माझं काम होतं, मी तिकडेच गेलो होतो. तर तिथे बबलूला म्हणते की बबलू, तू होतास ना सारंगसोबत, मग सांग बरं कुठे गेला होता तुम्ही. आता त्या बबलूला काही खोटं बोलता येत नाहीये आणि आता ती बबलूवर चिडते. बबलूवर चिडल्या म्हटल्यावर आता काय त्यांना खरं सांगणं भागच आहे. तेवढ्यात सारंग म्हणतो की आम्ही सावलीला भेटायला गेलो होतो. आता मात्र तिलोत्तमा म्हणते की काय, सावलीला आणि का, कशासाठी, अरे मी तुला सांगितलं होतं ना. त्यावर आता सारंग म्हणतो की काय ना, दोन्ही मुलांचा वाढदिवस एकत्र असल्यामुळे ओवीला वाढदिवस तिकडे साजरा करायचा आहे आणि ती हट्ट धरलाय की सावली आता तिची टीचर असल्यामुळे ती बड्डेला यायला हवी आहे आणि म्हणूनच तिचं आमंत्रण देण्यासाठी गेलो होतो. तर आता तिलोत्तमा म्हणते की आमंत्रण देण्यासाठी तुला तिथे जायची काही गरज नव्हती ना, तू ही गोष्ट फोनवरून सुद्धा सांगू शकला असतास आणि तसंही तुझं आणि सावलीचं फोनवर बोलणं झालं होतं ना, मग तेव्हाच तिला आमंत्रण द्यायचं होतं, जाऊन भेटून आमंत्रण द्यायची काय गरज होती. तर मंडळी, आता तेवढ्यात सारंगला कळतं की हिला कसं माहीत की माझं आणि सावलीचं फोनवरती बोलणं झालं, म्हणजे आपल्या घरात भिंतीला कान आहेत. तेवढं सारंग म्हणतो की मी आत्तापर्यंत हे ऐकलं होतं की भिंतीला कान असतात आणि भिंतीला ऐकायला येतं, पण भिंतीला तोंड पण असतं ना, हे मला पहिल्यांदाच कळलंय. म्हणजे माझं आणि सावलीचं बोलणं झालंय, हे कुठल्या भिंतीने तुला तोंडाने सांगितलं. तर हे बोलताना सारंग ना मोनिकाकडे बघत असतो. मोनिका म्हणते, माझ्याकडे काय बघतोयस तू, मला यातलं काही माहीत नव्हतं, मी काही सांगितलं नाहीये. पण सारंगला माहिती आहे की या घरामध्ये चोमडीगिरी करणारी ही मोनिका एकटीच आहे आणि तिने सांगितलं असणार आहे. आणि मोनिका आता म्हणत असते की नाही बाबा, मी असं काही सांगितलेलंच नाहीये. इथं आता ही ते तिलोत्तमा म्हणते की मला कोणी सांगितलं हे जास्त महत्त्वाचं नाही आहे, महत्त्वाचं हे आहे की ती सावली इथे येणार आहे का वाढदिवसाला. मला जर ती सावली वाढदिवसाला येणार असेल ना, तर मी वाढदिवसाला येणार नाही आहे, हे लक्षात ठेव. ज्या ठिकाणी ती मुलगी असेल त्या ठिकाणी मी अजिबात येणार नाही आहे, म्हणजे नाही येणार आहे. तर मंडळी, आता इथे सुरुवातीला सारंग तिलोत्तमाची समजूत घालत असतो आणि म्हणत असतो की अगं ती तिची टीचर आहे, सगळेजण येणार आहेत, त्याच्यामुळे तिला यावं लागेल, काय प्रॉब्लेम आहे. पण आता तिलोत्तमा म्हणते की नाही, तुला माहिती आहे मला त्या मुलीचा चेहरा सुद्धा बघायला आवडत नाहीये आणि म्हणून ती मला मुलगी नको आहे. आता तूच ठरव, तुला तुझी आई हवी आहे की ती सावली हवी आहे. तुला दोघांपैकी कुणाला तरी एकाला चूज करावं लागणार आहे, तुझ्या आईला किंवा त्या मुलीला. आता तिलोत्तमा असं जेव्हा म्हणते ना, तेव्हा सारंग म्हणतो की मोनिका वहिनी, तुम्ही तिघं जण येणार असाल ना ओवीच्या वाढदिवसाला. बरं ठीक आहे, आई जर येणार नसेल तर तुम्ही तिघं या, तुम्हा तिघांना मी आमंत्रण देतो. तर मोनिका म्हणते की हो हो, म्हणजे काय, अरे शुभ्रा तर केव्हापासून नाचते, म्हणजे तिने स्वतःची मेकअप आणि ड्रेस सगळं काही रेडी करून ठेवलंय. शुभ्रासाठी तर आम्हाला यावंच लागेल ना, आम्ही येणार, आम्ही तिघं पण येणार. आता मंडळी, इथे सारंगने तिलोत्तमा तोंडावर मी सावलीला चूज केले असं तर म्हणत नाहीये, पण ज्या पद्धतीने तो मोनिकाशी बोलतो ना, जर आई येणार नसेल तर तुम्ही याल, याचा अर्थ सरळ सरळ त्याने सावलीला चूज केलंय आणि तिलोत्तमाला नाही. आता हे ऐकून तिलोत्तमाला खूप मोठा शॉक बसलाय. असं कसं, सारंगने चक्क मला रिजेक्ट केलंय. आता ही आणखीन आगीत तेल होत असते मोनिका आणि म्हणते की आई, तुम्हाला कळतंय का, सारंगच्या बोलण्यातून हे सिद्ध होतं की त्याने सावलीला चूज केलंय.
तुम्हाला नाही. आता तिलोत्तमा सारंगला म्हणते, सारंग अरे आता सारंगला काय बोलणार, तेवढ्यात सारंग तिथे काहीच बोलत नाही आणि बोलतो की मला थोडी खरेदी करायची आहे, मी आता जातो हा निघून. आणि सारंग तिथून आता तिलोत्तमाला इग्नोर करून साईडला निघून गेलाय. तर मंडळी आता इकडे असं दाखवलंय की ओवीने अबीरला फोन केलेला असतो आणि म्हणते की अबीर मला ना काही कळतच नाही आहे, म्हणजे आपण दोघांनी बड्डे नाही करायचा हा प्लॅन केला आहे तर खरा, पण हे दोघं जण काही करतील असं वाटत नाही आहे रे. पण आपल्याला काही झालं तरी आपल्या निर्णयावर ठाम राहायला पाहिजे बरं का. आपण जर हा प्लॅन फ्लॉप झाला ना तर मग हे लोक आपल्या मनासारखं कधीच काही करणार नाही आहेत. इथे आता जो अबीर आहे तो सुद्धा म्हणतो की हो ना, म्हणजे मी पण घरी आलो पण आई तसं काही बोलतच नाही आहे, म्हणजे मी घरी आलो तेव्हा त्यांचं काहीतरी बोलणं सुरू होतं पण मी काही ऐकलं नाही. पण हो, त्यांच्या बोलण्यातनं मला असंच वाटत होतं की ह्या लोकांना ना आपापले बड्डे आहेत ना आपापल्या घरीच करायचे आहेत. पण मी एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं ना तरी आपण आपले बड्डे आपापल्या घरी करायचे नाहीत. त्यांचं काही ऐकायचं नाही आहे. आपण आपल्या मतावर ठाम राहायचं आहे आणि म्हणायचं आहे आम्हाला बड्डे एकतर एकत्र करायचा आहे, नाहीतर आम्हाला बड्डे करायचंच नाही आहे. ओवी म्हणते की हो हो, आपण असंच करूया. मी तर बाबाला सांगूनच ठेवलं मी नाहीच करणार आहे बड्डे एकटा घरी म्हणून. अबीर तू पण असंच कर. बड्डेला तयार व्हायचं नाही म्हणजे नाहीच. तर मंडळी आता ह्या दोघांनी ना एक लिस्ट काढलेली असते. खरं तर त्यांना बड्डे करायचा असतो. त्यासाठी कोणती थीम ठेवायची, काय गिफ्ट ठेवायचे, रिटर्न गिफ्ट्स काय ठेवायचे, हे सगळं त्यांनी काढलेलं असतं. आता अबीर तिथून उठून जातो आणि ती चिठ्ठी आहे ना आपल्या सावलीच्या हाती लागते आणि सावलीने पाहिलं की त्या दोघांनी सुद्धा त्यांचा बड्डे कसा सेलिब्रेट करायचा हे सगळं काही त्यांनी लिहून काढलेलं असतं. आणि लगेच ते आता इकडे सारंगला फोन करते आणि म्हणते की ऐका ना, आपण जो बड्डे करायचं ठरवलं ना तसा बड्डे नाही करायचं. आता इथे सारंग म्हणतो अगं तुला काय झालं, उद्या बड्डे आहे आणि आता अचानक काय प्लॅन करते, सगळं काही ठरलंय आता प्लॅनिंग कॅन्सल करता येत नाहीये. आता ही लगेच सावली म्हणते की अहो ऐकून तरी घ्या मी काय म्हणते ते, पुढे पुढे काय बोलताय, ॲटलिस्ट मला काय बोलायचं ते तरी ऐकून घ्या. आपण मुलांचा बड्डे करायचा ठरवला आहे पण मुलांनी ना डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच प्लॅनिंग करून ठेवलं आहे. सावली म्हणते की त्या मुलांना ना त्यांचं थीम कोणती हवी आहे, काय हवं आहे, रिटर्न गिफ्ट काय करायचं आहे, हे सगळं त्यांनी आधीच ठरवलं आहे आणि हे दोघांचं प्लॅनिंग आहे. त्यावर आता सावली काय करते की त्या दोघांनी जी काही लिस्ट काढली ना ती सगळी लिस्ट आता इथे सारंगला वाचून दाखवते. आणि ह्या दोघांचं प्लॅनिंग थोडंसं वेगळं असतं. सारंग म्हणतो तू अजिबात काळजी करू नकोस, मुलांच्या ज्या विशेष आहेत ना त्या सगळ्या आपण पूर्ण करू. मी फोन करून सगळ्या गोष्टी चेंजेस करून घेतो, म्हणजे त्यांना जी हवी आहे जंगल थीम, आपण जंगल थीमच करणार आहोत. आणि एक काम कर, त्याने जी लिस्ट पाठवले ना त्याचं जरा मला फोटो पाठव, म्हणजे रिटर्न गिफ्ट्स काय करायचे काय नाही ठेवायचं हे सगळं आपल्याला काही व्यवस्थित कळेल आणि मी सगळं मॅनेज करतो. आता मंडळी सावलीने इकडे सारंगला सगळं सांगितल्यामुळे झालं, म्हणजे आता सगळं काही मुलांच्या मनासारखं होणार आहे. तर मंडळी आता इकडे असं दाखवते की जगन्नाथ जे असतात ते सायलीला म्हणतात की सायली बाळा सगळी तयारी झाली ना. सावली म्हणते की हो सगळं झालंय, उद्या आपल्याला लवकरच हॉलवरती जायचं आहे. आता ते सारंग वगैरे पण येणार आहेत, आपल्याला पण तिथे जाऊन सगळी तयारी करायला हवी आहे ना. आणि आता जगन्नाथ म्हणतात की आपण हे सगळं सांगून टाकूया ना पोराचा चेहरा कसं झालाय. तर सावली म्हणते की नाही मला त्याला सरप्राईज द्यायचं आहे आणि आत्ता सांगितले तर काय मजा आहे. उद्या जेव्हा तो हॉलमध्ये जाईल आणि तिथे जेव्हा ते सगळं बघेल ना तेव्हा त्याला ते सरप्राईज मिळालं पाहिजे आणि तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे ना तो मला पाहायचा आहे. आता जगन्नाथ म्हणतात हो ते सगळं ठीक आहे गं, पण पोराचा चेहरा इतका पडलाय ना मला बघवतच नाही आहे. तर मंडळी आता इकडे प्रोमोमध्ये असं दाखवलं आहे की हा जो राजकुमार आहे ना त्याने त्या ह्याच्या फोनवरती फोन केला आहे. त्याचा जो गुंड आहे त्याच्या फोनवरती त्यांनी फोन केलेला असतो आणि ऑलरेडी तो फोन सारंगकडे आहे. सारंगने आता त्याच्यावर आलेला फोन तर रिसिव्ह केला आहे. आता फोन रिसिव्ह केल्यामुळे सारंगला तो आवाज ओळखीचा वाटतो, कारण हा जो राजकुमार आहे इकडून सांगत असतो की मला ना एका मुलाला किडनॅप करायचं आहे आणि त्यासाठी मला तुझी मदत लागणार आहे म्हणून. आणि आता ह्याने सारंगला तो आवाज ओळखीचा वाटतो म्हणून सारंग इकडे बाहेर येऊन पाहतो तर हा राजकुमार इकडे फोनवरती बोलतोय. म्हणजे किडनॅपिंगचं काम दुसरं तिसरं कोणी नाही तर राजकुमार सांगतोय. मग राजकुमारचा ह्या सगळ्याशी काय संबंध. तर मंडळी आता एन बड्डेच्या वेळेला राजकुमारचा खरा चेहरा आहे ना सारंग समोर येणार आहे आणि जगन्नाथ आता स्वतः सारंगला आणि सावलीला या सगळ्या कारस्थानामागे दुसरा तिसरा कोणाचा हात नाही आहे तर या राजकुमारचाच आहे हे सत्य आता सगळ्यांच्या समोर आणणार आहेत.